मुंबई विद्यापीठात सुरू असलेल्या निकालाच्या गोंधळावरून शिवसेनेनं शिक्षण मंत्री विनोद तावडेंविरोधात विधान परिषदेत हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला। शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला। या संदर्भात तावडेंकडून खुलासा मागवणार असून कागदपत्र तपासून निर्णय घेणार असल्याचं विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरेंनी स्पष्ट केलं। तर सत्ताधारी पक्ष हक्कभंग कसा मांडू शकतो असा सवाल काँग्रेस नेते नारायण राणेंनी उपस्थित केला। प्रो वाइस चान्सलरची पोस्ट रिकामी आहे गेले कित्येक महिने। कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन हंगामी आहेत। रजिस्ट्रार त्यांना हाज कमिटीवरती प्रमोशन मिळालंय ते येत नाही, त्यांचं लक्ष नाहीये। मग ज्यांची जबाबदारी आहे, निकाल लावण्याची जबाबदारी ज्यांची आहे, तर त्या तिन्ही पदांच्या बाबतीमध्ये या सरकारने कुठलाही गंभीरपणे हा विषय घेतला नाही। यामध्ये सन्माननीय सदस्य अनिल परब यांनी माननीय शालेय शिक्षण उच्च तंत्र शिक्षण मंत्री श्री विनोद तावडे यांच्या विरुद्ध विशेषाधिकार भंगाची सूचना दिलेली आहे व त्यांनी ती सभागृहामध्ये मांडण्यास मी अनुमती दिली। ती आता सभागृहासमोर मांडलेली आहे। सदर विशेषाधिकार भंगाच्या सूचनेमध्ये त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे व सूचनेसोबत जोडलेली कागदपत्रे याची तपासणी करून माननीय मंत्री महोदय यांचा खुलासा मागून हे प्रकरण तपासून त्यावर मी निर्णय देईन। भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ची युती असून सरकार आहे, ते सरकारमधले सदस्य आहे। माझा हरकतीचा मुद्दा आहे, सरकारमधला एक सदस्य सरकारच्या एका मंत्र्याविरुद्ध किंवा सरकार विरुद्ध हक्कभंग टाकू शकतो का, हा माझा हरकतीचा मुद्दा आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।